किंग मेकर आणि 78 फायटर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. किंग मेकर आणि 78 फायटर्स. चालू सामना 3 षटकांचा राहील. सेकंड राऊंड मधील हा सामना तुम्हाला खेळताना दिसेल. वाघजाई आणि हातदे संघ स्ट्राईक वरती डावकर हाताचा वाघजाईचा दर्शन, तर नॉन स्ट्राईक वरती प्रथमेश. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय शुभम. पहिलं षटक राईट ओव्हर द विकेट मारा करेल. आखूड टप्प्याचा चेंडू, मोठा फटका. आता मात्र आकांड्या पार कडक्या पार लांबलच खणखणीत षटकार. डीजे सर. अप्रतिम अप्रतिम टेनिस क्रिकेट मधला यॉर्कर पद्धतीचा चेंडू ब्रह्मास्त्र जे का म्हटला जाता ताच हाताळताना दिसता. आता मात्र काहीतरी कानमंत्र सांगल्यानंतर बरोबर ये वजलेला दिसता. 78 फायटर्स कर्णधारांनी यायचं आहे. दीपक सावंत. नाणेफेक थोड्याच वेळात इथे संपन्न होईल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम. काहीतरी विचार करण्यासारखी गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. दुसऱ्या चेंडूवरती कम बॅक करताना दिसतोय गोलंदाज शुभम. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, क्षेत्ररक्षकाच्या पुढ्यात चेंडू पडता आणि टर्न घेता. नाग जसो वळता साप वळता तसो चेंडू वळताना दिसता आणि याचबरोबर 2 धावा पूर्ण करताना दिसतात दोन्ही फलंदाज. गावातून ट्रेन इलेली दिसता. हा कोकण कन्या एक्सप्रेस अशी मनोजेची ओळख असतात, पण ती सकाळची गाडी असता. ही आता खयची तरी दुसरी गाडी तुमका बघूक भेटात, पण अशीच लाल असता. गावात तुमका प्रत्येक वेळी प्रत्येक स्टेशनावर प्रत्येकाचा फोटो बघूक भेटात त्या ट्रेन सोबत. आता मात्र काहीतरी पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करी होतो परेश या पंच तटस्थ. तू किती गंडवचा प्रयत्न केलं असशील तरी तुका ते गणणार नाहीत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, अतिरिक्त एक धाव वाईड, एक धाव फुकटची एक धाव बघूक भेटता. मोठो फटको आणखी एक मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आता मात्र पुन्हा एकदा हाताचा गुलाम करून आता मात्र मालवणी म्हणीची आणखी एकदा आठवण येता. त्याच्यासाठी म्हणजे मासो गेलो तो गेलो आणि जाताना सावानी घरी सुद्धा घेऊन गेलो, वर एक जीवनदान सुद्धा देऊन गेलो. मगाचपासून मी बघितलंय दर्शनाक जसा जीवनदान भेटता त्याच्या पुढच्या 2 चेंडूंवरती लांब लचक प्रथमेशच्या बॅटमधून षटकार येताना दिसतात. आता बघूया पुढच्या चेंडूवरती काय होता. आयुष्यमान भव असो आशीर्वाद देऊन टाकल्या ना तो म्हणजे दर्शनाका. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसावताना दिसता. बॅटची कडा घेऊन चेंडू एका धावेने समाधान मानताना दिसता. आता ह्या चेंडूवरती मोठो फटको येता काय बघूच लागत, कारण मगाशी सुद्धा तसाच झाला होता की जेव्हा दर्शनाक जीवनदान भेटत त्याच वेळी दर्शनाच्या समोर असलेलो प्रथमेश लांबलच खणखणीत षटकार मारताना दिसत. पुन्हा एकदा आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडूच्या पॉइंटच्या दिशेने हलके तटवलेलो दिसता. एक धाव पूर्ण करतात, बघता बघता 2 धावे संगती समाधान मानताना दिसतात. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 14 वरती. डीजे सर.
क्षेत्ररक्षणला सजवायला मदत करा, कारण यानंतर होणारा सामना आहे 78 फायटर्स आणि किंग मेकर दोन्ही तुल्यबळ संघ आज पहिल्यांदाच भिडताना दिसत आहेत तुम्हाला ग्राउंडमध्ये किंग सर्कल मैदानामध्ये. वैयक्तिक पहिला संघातर्फे दुसरा षटक घेऊन सुजित चव्हाण, पण स्ट्राईकवर कोणा दर्शन, बघूया दर्शन ते का काय दर्शन देता. पहिलो चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होतो, कुठेतरी गती कमी झालेलो, पडल्यावरती स्लो झालेलो चेंडू तुमका बघूक भेटता आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू जाताना दिसता. डॉट पद्धतीचा चेंडू पहिल्याच षटकामध्ये काहीतरी खरपोच समाचार घेताना दिसलो. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर मोठो फटको, हेलिकॉप्टर उडाला आणि त्या हेलिकॉप्टर लँड होताना दिसता लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र मालवणी सांगूचा झाला तर पाटीक लावचो लागा झंडू बाम, कारण हेलिकॉप्टर गेला लय लय लाय लांब. डीजे होतो तेच आता मात्र फायदा उठवताना दिसता तो म्हणजे दर्शन. अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू होतो, अजून एक निर्धाव चेंडू जाता. दर्शन मोठो फटको मारूचो प्रयत्न केला नव्हतो, पण चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन सोपावताना दिसता. कारण यष्टी रक्षक कोण आहे बघा, परेश असा चतुर चालक म्हणून ज्याची ओळख आ तोच परेश. आता मात्र आणखी एक मोठो फटको मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अजून एक आकांड्या पार गडग्या पार जाताना दिसता. लांब लचक पंचाने धावा घोषित करूच्या असत. चौकार. गेलेला आहे, लाईनमनाने आपला ताबा घ्यायचा आहे. आता मात्र दर्शन आणि त्या क्षेत्ररक्षकासाठी माका एक मालवणी म्हण आठवता किंवा त्या वाक्य आठवता, ताच म्हणजे अक्षय कुमारची ॲडव्हर्टाईज खाओ विमल बोलो जुबा केसरी. आणि आता मात्र दर्शनाक देतास वसरी, दर्शन आपले हातपाय पसरी. दर्शनाक दिलास तुम्ही जीवनदानाची वसरी आ, तो आता मात्र आपले हातपाय पसरूक सुरुवात करताना दिसता. ज्या जीवनदान भेटला होता त्याचो खरपोच समाचार घेताना दिसता, फायदा उठवताना दिसता. अजून एक समोरच्या दिशे स्टेट डाऊन द ग्राउंड, बॉलर झालो थंडगार, चेंडू गेलो सीमा पार. खणखणीत षटकार. डीजे सर. दिवस हा म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताक स्वातंत्र्य भेटला होता आणि त्याचा आज 78वा स्वतंत्रता दिवस मनवलो जाता. तर दोन्ही कर्णधार तुमका बघूक भेटते. आता मात्र कमबॅक करणारो चेंडू, यॉर्कर पद्धतीचो चेंडू. परेश मागासपासून तास सांगता षटक संपता की यॉर्कर पद्धतीचे चेंडू टाक. इथे नाणेफेक होत आहे. नाणेफेक संघाची धावसंख्या होत आहे 30 वरती. 78 फायटर्स भांडूप संघ नाणेफेक जिंकताना दिसतोय. रोहित गोलंदाजी मार्कवर, शेवटचा षटक हानामारीचा षटक, गेम चेंजिंग षटक, भैराई घालणारा षटक आणि आमच्या गाबतांच्या भाषेत सांगूचा झाला तर लिलाव करणारा षटक. आता लिलाव म्हटलास तर तुमका माहिती असात, मालवणात जावा, देवगडात जावा, वेंगुर्ल्यात जावा, खयव जावा, सकाळ सकाळी जर माशाच्या बाजारात गेला असतं त्याचो लिलाव होताना दिसतात. तसंच
मुंबईत दिला असतं वाशी मार्केटला आंब्याचो लिलाव होताना दिसता. फुलटॉ चेंडू आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवलेलो प्रथमेश काहीतरी आता मात्र गिअर चेंज करताना दिसता, पण तो षटकार मारूचो चेंडू होतो. काय चालला काय समजत नाही आणि बघता बघता 3 धावा पूर्ण करताना दिसतात. माका वाटतं थंय बॉलर जर गेलो असतो तर एकाच दुसरी धाव थांबू शकली असती, कारण चेंडू जवळच होतो. रोहित हा गोलंदाजी मार्कवर, माका वाटतं डावकुरे आता जो गोलंदाज असा रोहित लेफ्टमा मगाचपासून राऊंड द विकेट मारा करताना दिसत तुमका, कारण डावकुरे आता जो दर्शन 3 षटकारांचो बादशाह तुमका समोर दिसता. माफ करा, आता मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर समोरच्या दिशेन बाबल्याच्या हातात चोकोबार, चेंडू गेलो सीमा पार. खणखणीत षटकार डीजे सर. वैयक्तिक 33 धावांवरती खेळता. अजून एक लांब लचक षटकार येताना दिसता. मालवणीत अजून एक मनीची आठवण येता. बॉलर करूचा लागत आता भजन, कारण चेंडू गेलो सीमा पार. धावा भेटले अर्धा डझन. संघाची धावसंख्या होता तब्बल 46 वरती, माफ करा 45 वरती, आणि वैयक्तिक 39 वरती खेळताना दिसता. जे का जीवनदान भेटला होता त्या जीवनदानाचा फायदा उठवताना दिसता, तोच म्हणजे दर्शन. माका वाटतं आता खंय सुजित का काहीतरी लपूची पाळी येणारा, कारण दर्शनची कॅच सोडल्या नव्हती आणि त्यांनी बरोबर दर्शन देऊक सुरुवात केल्या ना. आता दर्शन थोड्या वेळात तुमका महाग पडताना दिसत. पुन्हा एक फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेन. आता मात्र खयची चूक करणार नाही सुजित आणि पहिला कलाम लागता. दर्शन आता मात्र बॅक टू पॅव्हेलियन जाताना दिसता. अप्रतिम दर्जाची फलंदाजी करताना दिसता, तोच म्हणजे दर्शन. वैयक्तिक 39 धावांवरती बाद होताना दिसता. वैभव इलोला मोठो फटको वैभवच्या बॅटमधून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक हाताचा गुलाम करून. आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती दुसरा कलाम लागता. जसोच वैभव इलो तसो वापस चाललो. मालवणी सांगूचा झाला फावला तर फावला, नाही तर बोर्डावर वैभवचा नाव रवला. डीजे सर. पुन्हा एकदा आता मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू होतो. परेश काय करता समजत नाही. एक धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावेसाठी बघता बघता नकार देताना दिसता आणि फलंदाज बाद होताना दिसता. एका धावेवरती शेवटचा चेंडू होतो आणि संघाची धावसंख्या होता तब्बल 46 वरती. जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे.
47 धावा सुद्धा खूप महागात पडू शकतात. आणि मागच्या सामन्यात त्यांनी या ठिकाणी 50 धावा डिफेंड केले होते 4 षटकांमध्ये. तशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल वाघजाई संघाला. समोरचा संघ सुद्धा तेवढाच तुल्लाबळ माऊली 11, त्यामध्ये शुभन चव्हाण असेल, परेश चव्हाण असेल, संकेत चव्हाण, गुड्डू अशी नामांकित फलंदाजी आहे. परेश आणि संकेत चव्हाण जर राहिले तर 47 धावा सुद्धा पार होऊ शकतात. त्याचबरोबर गोलंदाजी संघाचा जर विचार केला तर गोलंदाजी संघाकडे सुद्धा सुरेख गोलंदाजी आहे. रोहित आहे, प्रथमेश आहे, प्रथमेश अंकुश ज्याने सुरेख गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. चला बघूया 47 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतील. सलामीची जोडी मैदानात येताना दिसते. संकेत चव्हाण असेल एका बाजूने त्याच्या साथ देण्यासाठी परेश चव्हाण, या चव्हाण बंधूंची एक जोडी मैदानात येताना दिसते. गोलंदाजी मार्कवर सध्या तरी प्रथमेश दिसतोय. बघूया पहिला चेंडू प्रथमेश 47 धावांचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर. शुभम यांचा इशारा येतोय. हा चेंडू स्वेअर आहे. स्वेअर म्हणजे वाईट चेंडू, वाईटची एक धाव आणि एका धावेने 47 धावांचा पाठलाग होत असताना सुरुवात झाली. या ठिकाणी श्री गणेशा झालाय, शुभारंभ झालाय धावफलकाचा सुद्धा. परत एकदा या ठिकाणी लेग स्टिक मिस करतो. एका बाजूला जर बघितला पहिला चेंडू ऑफ स्टिकला बाहेर होता, दुसरा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. दोन्ही चेंडू हे वाईटच्या स्वरूपात. परत एकदा पावसाचं आगमन झालं या सामन्याच्या दरम्यान. पावसाळी रबर क्रिकेट म्हटलं की या ठिकाणी पाऊस पाहिजेच आणि ती पावसाशिवाय मजा येत नाही. जे पडणं म्हणा, चिखलात माखणं म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि तसाच एक खेळ सुद्धा या ठिकाणी येतोय. आणि या ठिकाणी एक प्राइज विकेट, जी मेन विकेट होती परेश याची, ही परेशची विकेट किती महागडी ठरू शकते दर्शन याला बघावं लागेल. चिंतन, मनन, विचार विनिमय करावा लागेल. कारण परेश चव्हाण सारखं एका घातक फलंदाजाला जीवदान देणं महागात ठरू शकतं. कारण दर्शनला सुद्धा माहिती आहे दर्शनची विकेट गेली, कॅच सुटली होती. त्यानंतर दर्शनने या ठिकाणी 39 धावांचा या ठिकाणी पाठलाग केलाय. 39 धावा केल्यात आणि आल्या आल्या या ठिकाणी झेल सुटल्यानंतर लगेचच दाखवून दिलाय, षटकार आला या ठिकाणी का आपली विकेट महत्त्वाची होती हे दाखवून दिलं. एक संधी होती, प्रथमेशने संधी निर्माण केली होती, मात्र चूक झाली दर्शनकडनं आणि त्याचा फायदा झालाय तर नक्कीच परेश याला आणि परेशच्या टीमला सुद्धा. आणि दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी षटकार. षटकार येतोय. धावफलक 10 या धावसंख्येवर माफ करा, 10 याची धावसंख्या. 47 धावांचा पाठलाग करत असताना पुढे टाकलेला चेंडू परत एकदा बोट फिरवले गेले तर वाईटची दाद मागतात. पंचांचा आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत. निर्धाव चेंडू, या निर्धाव चेंडूमुळे धावसंख्या मात्र स्थिरावली गेली. फक्त 10 धावा धावफलकावर. 47 धावांचा पाठलाग करायचा. परेशला माहिती या ठिकाणी प्रेशर घेऊन चालणार नाही, कारण ही जर जोडी मैदानात राहिली तर नक्कीच या ठिकाणी सामना सोपस्कर करून टाकेल. 3 षटकांचा सामना, 18 चेंडू या ठिकाणी खेळायच्या. 18 चेंडूतील 3 चेंडूचा खेळ झाला समाप्त. 4था चेंडू सुद्धा सुरेखरित्या या ठिकाणी चेंज ऑफ पेस बघायला मिळाला. एक चेंडू जो होता थोडासा शॉर्ट हिट प्रकारचा होता, त्याच्यावर 6 धावा आल्या. त्यानंतर या ठिकाणी कमबॅक केलंय प्रथमेश याने सुद्धा. सुरेख गोलंदाजी, चांगला कमबॅक या ठिकाणी. झेल सुटल्यानंतर सुद्धा एक षटकार खाल्ला, त्यानंतर चांगला कमबॅक.
2 चेंडू निर्धाव, त्यानंतर एका बाईच्या स्वरूपात असेल धाव. शुभम या ठिकाणी खास मालवण गावचे सुपुत्र पंचांच्या भूमिकेत दिसत आहेत. पुढील चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न संकेत याच्या माध्यमातून, मात्र या ठिकाणी हलकेच मिड विकेट रिझनमध्ये चेंडूचा प्रवास होतोय. थोडंसं या ठिकाणी गॅदर करतावेळी क्षेत्ररक्षकाकडनं चूक झाली, मात्र बॅकअप चांगला. त्या बॅकअपमुळे फक्त एकच धाव निघेल आणि षटकाची झाली सांगता. तर एका षटकाच्या सांगते अखेरीस धावसंख्या 1 डझन, धावसंख्या 12 धावा ह्या स्कोअर बोर्डवर. परत एकदा जाऊया समुद्र संगीत डीजेच्या माध्यमातून. डीजे वर 47 धावांचा पाठलाग करत असताना रोहित दुसरं षटक हाताळण्यासाठी, आणि हे षटक महत्त्वाचं असेल कारण 12 चेंडू आणि 35 धावा असं विजयाचं समीकरण असताना हे षटक तेवढंसं महत्त्वाचं असेल. रनआउटचा चान्स होतोय का या ठिकाणी? सिंगल स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय, बॅकअप नव्हतं. तोपर्यंत एक धाव, जी धाव नव्हती ती धाव या ठिकाणी बहाल केली गेली. जर गोलंदाजाने बॉल हातामध्ये ठेवला असता तर कदाचित धाव निघाली नसती, स्ट्राईक रोटेट झालं नसतं, परेश स्ट्राईकवर आला नसता. पण हे होतं नव्हते च्या गोष्टी आहेत, खूप गोष्टी होतात जर तरच्या गोष्टी, त्याला काही अंतर नसतं. जर असं केलं असतं, जर तसं केलं असतं त्यापर्यंत या ठिकाणी एक धाव ही पूर्ण झाली, स्ट्राईक पण रोटेट झालाय, परेश आलाय स्ट्राईकवर, ज्याला एक जीवदान भेटलंय आणि पहिल्या चेंडूवर षटकार मिळतोय. सांगितलं होतं हे खूप महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना ते विचारपूर्वक कराव्या लागतात, विचार करून कराव्या लागतात. जर हा थ्रो झाला नसता तर नक्कीच या ठिकाणी स्ट्राईकवर संकेत राहिला असता, परेश आला नसता, कदाचित हा षटकार सुद्धा बघितला नसता. मात्र या ठिकाणी षटकार बघायला मिळतोय. षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 19 धावा. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडनं, ताळमेळ चांगला आहे दोन्ही चव्हाण बंधूंमध्ये सुद्धा. दोघे जण एकाच टीममध्ये भरपूर वेळा खेळत आहेत, त्यामुळे त्यांना दोघांनाही कच्चे दोहे माहीत असतात एकामेकांचे. गोलंदाजी मार्गवर परत एकदा रोहित सज्ज होईल. 2 चेंडूचा खेळ झाला समाप्त. 2 चेंडूच्या समाप्ती अखेरीस 37 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी 19 धावा या धावपलकावर. 47 धावा बनवायच्या आहेत हा इरादा मनात ठेवून परेश समोर आहे. संकेत चांगला चेंडू, पंच या ठिकाणी वाईट घोषित करतायत. वाईट धावा, धाव पलक जाऊन पोहोचला 20 या धावसंख्येवर. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. 27 धावा अजूनही पाहिजेत विजयासाठी. 10 चेंडू 27 धावा. परत एकदा सुरेख चेंडू, चांगला चेंडू आहे. जरी समोर जरी तगडा फलंदाज असला तरी आपला आत्मविश्वास कमी होऊ न देता चांगला चेंडू हाताळताना दिसतोय. पुढे टाकतोय चेंडू, वारंवार चेंडूला या ठिकाणी लेग ब्रेक करतोय, बाहेरच्या दिशेला वळवतोय. स्वतः जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न सुद्धा परेशाच्या माध्यमातून होतोय वारंवार, मात्र त्याला यश येताना दिसत नाही. एक षटकार जरी खेचलाय मात्र नंतरच्या चेंडूवर मात्र निर्धाव. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी रनआउटचा चान्स, आपली विकेट बहाल केली गेली. सॅक्रिफाईस, बलिदान, कुर्बानी, भरपूर शब्द या विकेटसाठी दिले जातील. आणि गडी माघारी परततोय संकेत. तोपर्यंत परत एकदा संगीत ऐकूया आपण डीजेच्या माध्यमातून.
एक चांगल्या दहिंडीचं गाणं आपण ऐकलं. हे का साहसी खेळ आहेत. सहा धावा. पंच जरा इशारा करत जावा इकडे सुद्धा, आम्ही या ठिकाणी आपल्याकडे नजर ठेवून असतो. धाव फलक जाऊन पोहोचलाय 26 या धावसंख्येवर. पाच चेंडूच्या सांगत एकेरीस धावफलक 26 धावा धावफलकावर. सुरेखरित्या या ठिकाणी फलंदाजी करतो. एक जीवदान मिळाले त्याचा फायदा उठवतो या ठिकाणी परेश चव्हाण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल की न जाईल हे माहीत नाही, कारण स्ट्राईक आपल्याकडे ठेवणं पसंत करेल या ठिकाणी. 6 चेंडू आणि 20 धावा असं विजयाचं समीकरण असेल. 6 चेंडू आणि 20 धावा. यानंतर होणारा सामना असेल 78 फायटर्स भांडूप वर्सेस किंग मेकर. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय 78 फायटर्सने. आपला निर्णय कळवा. ओके, क्षेत्ररक्षणाचा निर्णय आला त्यांच्याकडनं सुद्धा, म्हणजे 6 चेंडू नंतर त्यांनी सुद्धा आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. चला जरा स्पीडअप घ्या शुभम. 2 वाजायला आले जाता. अंकुश जोखमीचा षटक घेऊन 6 चेंडू आणि या ठिकाणी 20 धावांची गरज असताना कर्णधार अंकुश येतो या ठिकाणी. स्वतः कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट म्हटलं जातं तसं स्वतः पुढे येतोय. पण त्याच्या बाजूला जर बघितलं तर समोरच्या साईडनं दुसऱ्या टीमचा कर्णधार परेश चव्हाण, ज्याच्या बॅटमधनं आख ओकताना दिसतोय. तिसरा षटकार असेल परेशच्या बॅटमधनं. चौथा षटकार येतोय परेशच्या बॅटमध्ये. धावफलक जाऊन पोहोचलाय 33 धावा. मॅच बॉल आलेला आहे. विजयाचं समीकरण 5 चेंडू आणि 14 धावा. परेशचं कॅच सुटलं, त्याच्यानंतर त्याने 4 षटकार खेचलेत. म्हणजे जर परेशचं कॅच जर पकडलं असतं तर किती महत्त्वपूर्ण हा विकेट होता हे समजलं असतं आपल्याला सुद्धा. आणि दर्शनला चांगला चेंडू गती काढून घेतले, वेग काढून घेतलाय, फक्त बॉल फेकलाय. क्लेवर बॉलिंग. अंकुश कॅप्टन 2 वर्सेस कॅप्टन बघायला मिळाले. दोन्ही कॅप्टन समोरासमोर या ठिकाणी बघायला मिळतात. आमचे मित्र विजय बांदिवडेकर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत. परत एकदा या ठिकाणी आता मात्र बोट फिरवली, चेंडूवर 1 धाव निघाली. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न केला जातोय का बघावा लागेल. परेश आउट होतोय. समीर चव्हाण आणि परेश यांच्यामध्ये थोडासा ताळमेळ कमी होता. परेशला स्ट्राईक पाहिजे होती, कारण परेशकडे समता होती. 4 षटकार त्याने खेचले होते. पण समीर सांगतोय की तुझं राहिलेलं काम मी पण करू शकतो, थोडा विश्वास ठेव माझ्यावर सुद्धा. बघूया आता हा विश्वास पूर्ण करतोय काय, कारण फक्त 4 चेंडू राहिलेत. शुभम चव्हाण येतोय. नॉन स्ट्राईक एंडवर, स्ट्राईकवर असेल समीर. 3 चेंडूचा खेळ बाकी. 3 चेंडू येणारे, 3 चेंडू आणि धावफलक 34 धावा. डॉट चेंडू. 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम म्हणजे कुठेतरी आपल्याला एक अनलिगल चेंडूचा विचार करावा लागेल. मात्र असं करणार नाही अंकुश, कारण अंकुशने या ठिकाणी सुंदर गोलंदाजी केले. 1 षटकार जरी केलाय तरी कमबॅक केलंय. आता मात्र निराश असेल या ठिकाणी. समीरच्या डिसिजनवर परेश, कारण परेशला जर स्ट्राईक भेटली असते तर नक्कीच एखादा मोठा फटका बघायला मिळाला असता. आणि विजय होतोय आणि या ठिकाणी पुढील फेरीत प्रवेश करतोय तो.
जुकाई वाघजाई संघ हा पुढील फेरीत प्रवेश करतोय आणि या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल नक्कीच आभारी असो संघ मिलंद बॉईज संघ खूप खूप आभारी परेश चव्हाण शुभम चव्हाण तुमचे सुद्धा खूप खूप आभारी आहो आम्ही संकेत चव्हाण या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल. यानंतर होणारा सामना असेल किंग मेकर्स वर्सेस 78 फायटर्स. 78 फायटर्स भांडूप चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच. हॅलो जुकाई वाघजाई संघाचा दोन फलंदाज जे सलामीवर होते तर प्रथमेश आणि दर्शन दोघांनी या ठिकाणी या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता प्रथमेश त्याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब दिले जाईल आणि चालू मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे दर्शन. तर दोघांनी या ठिकाणी तुम्हा दोघांना या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या दिल्या जातील. एक सुंदर मोहक अशा ट्रॉफ्या या ठिकाणी आहेत.